छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। ईव्हीएम वाटपाला सुरुवात झाली असून शहरातील 1267 मतदान केंद्रांवरती 11,17,477 अधिकारी आणि पोलीस तैनात आहेत। यावेळी कडेकोट सुरक्षा, वेबकास्टिंग आणि ईव्हीएम सुरक्षिततेमुळे मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित राहण्याची अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची जय्यत तयारी झालेली आहे। उद्या मतदान आहे। आपल्यासोबत मनपा आयुक्त आहेत जी श्रीकांत सर। कशी तयारी आहे? सर्वच बूथवर आम्ही जाऊन आलो, मात्र मोठ्या प्रमाणात आता सध्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। काय काय तयारी पुढच्या उद्यासाठीची? उद्या म्हणजे 15 जानेवारी 2026 1267 मतदान केंद्रामध्ये 29 प्रभागामधून 115 नगरसेवकांना निवडायचा अधिकार मतदार राजांना आहेत। 10 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणूक होत आहेत। महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व उत्साहित आहेत, सर्व नागरिकही उत्साहित आहेत, सर्व उमेदवारी उत्साहित आहेत। परंतु या उत्साहासाठी जवळपास 12,800 लोक काम करत आहेत। म्हणजे माझ्या 8,000 PRO, पोलिंग ऑफिसर 1, 2, 3, रिझर्व्ह स्टाफ 4,800 पोलीस कर्मचारी विविध बंदोबस्त घेऊन आज निघत आहेत आणि उद्या सकाळी तुमचा वाट बघतायत। या महानगरपालिकेचा 115 नगरसेवकांना निवडायचा अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व तयारी केलेले आहेत। आता हळूहळू सर्व या ठिकाणी बघताल तुम्ही सर्व त्यांना दिलेलं साहित्य ते तपासून घेत आहेत। ते कुठे काही एखादा दिलेलं साहित्य कमी तरी नाही आहे ना, त्याच्यासोबत मतदान यंत्र या सर्व घेऊन पहिल्यांदाच प्रभाग पद्धती मध्ये निवडणूक होत आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नामांतर झाल्यावर हा पहिला निवडणूक आहे तो, त्यामुळे आम्ही सर्व उत्सुक आहे। काही ठिकाणी मतदान केंद्राला येऊच नाही किंवा त्यांना भयभीत करण्याची परिस्थिती काही ठिकाणी निर्माण करण्याची जे असे दंगलखोरांना ते खबरदार। 4,800 पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी असणार आहेत, सेक्टर पॅट्रोलिंग करणार आहेत आणि त्या ठिकाणी असे कुठेही गोंधळ सापडलं जागेवरच आपण अटक करण्याची सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती।